नमस्कार मित्रांनो, पाणी हेच जीवन आहे व मुबलक व स्वच्छ पाणी मिळणे हा सामान्य जनांचा अधिकार. परंतु मीच पुण्याचा कारभारी म्हणणाऱ्या 3.5 शहाण्यांनी या पुण्याच्या पाणी धोरणाचे 3 तेरा वाजवलेले आहेत. मध्यंतरी इंदोर शहरात 25 लोकांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झालेला दिसून आला. अशाच प्रकारचं प्रकरण आपल्या पुणे शहरामध्ये गत 1-2 वर्षापूर्वी निदर्शनास आले होते. दक्षिण पुण्यामध्ये दूषित पाणी पुरवठा केल्यामुळे गुलेन-बॅरी सिंड्रोमसारखा आजार तेथील नागरिकांना झाला होता. हा असाध्य आजार आहे मित्रांनो. हा आजार झालेला व्यक्ती अक्षरशः बिछाण्यावरून उठूसुद्धा शकत नाही. यासाठी कारणीभूत दूषित पाणी होते व या दूषित पाण्याचा स्रोत शोधला असता असे निदर्शनास आले की हे पाणी धरणांच्या परिसरातून दक्षिण पुण्याला पुरवले गेले होते व या धरणाच्या परिक्षेत्रात होत असलेले वाढते नागरीकरण या दूषित पाण्याला कारणीभूत आहे. या नागरीकरणाद्वारे तेथील घरांमधून निघणारे सांडपाणी हे धरणाच्या पाणवठ्याच्या पाण्यामध्ये मिसळत होते व याच पाण्याचा पुरवठा पुणे शहराला केला जात होता. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही अशा पक्षाला, अशा उमेदवारांना मतदान करा जो ठोस पाणी धोरण या शहराला देईल, स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देईल व ते पार पाडेल. गेल्या 8-10 वर्षात आपण पाहिलं आहे की या मूलभूत प्रश्नांकडे येथील राजकारण्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, पाण्यासाठी लढा मित्रांनो, पाण्यासाठी मतदान करा. धन्यवाद.